शिवा काशी स्वराज्यासाठी दिलेला अमर त्याग। इसवी सन 1660 पन्हाळगडाचा वेढा आवळला होता। शिवाजी महाराज गडावर अडकले होते आणि सिद्दी जौहरच्या सैन्याने चारही बाजूंनी वेढा दिला होता। सगळीकडे तोफांचे आवाज आणि धुरात झाकलेलं स्वराज्याचं भविष्य। मात्र महाराजांना माहीत होतं, स्वराज्य वाचवायचं असेल तर बाहेर पडायलाच हवं। महाराजांनी ठरवलं, रात्रीच्या अंधारात गड सोडायचा। पण प्रश्न होता, सिद्दी जौहरच्या हजारो सैन्यातून बाहेर कसं निसटायचं? तेव्हाच पुढे आला एक निष्ठावान मावळा, शिवा काशी। शिवा काशीत कोल्हापुराजवळचं उंडाळे गाव, त्याचं रूप, देहबांधा, चाल ढाल अगदी महाराजांसारखाच, आणि मनात एकच भाव, माझ्या राजासाठी मी काहीही देईन। शिवा महाराजांसमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही विशाळगडाकडे निघा। शत्रूला फसवण्यासाठी मी तुमचं रूप धारण करतो। माझं प्राण देणं उपयोगाचं ठरलं तर समजा स्वराज्य जिंकलं। महाराजांच्या डोळ्यांत पाणी आलं। त्यांनी शिवाला मिठी मारली आणि म्हणाले, शिवा, तुझं नाव इतिहासात अमर होईल। रात्रीचा अंधार पसरला, पालखी तयार झाली। पालखीत बसलेले शिवा काशीत, अगदी शिवाजी महाराजांच्या वेशात। पालखी निघाली सिद्दी जौहरच्या तळाकडे। शत्रूंनी पालखी पाहिली आणि ओरडले, शिवाजी पकडले गेले, पकडले शिवाजी। सैन्यात जल्लोष झाला, पण आनंद क्षणिक ठरला। शत्रूंनी जेव्हा ओळख पटवली तेव्हा त्यांना कळलं, तो महाराज नाही, तो तर स्वराज्यासाठी प्राण देणारा शिवा काशीद आहे। सिद्दी जौहरच्या सैनिकांनी त्या धैर्यवान मावळ्याला ठार मारलं, पण त्या क्षणीच दुसऱ्या मार्गाने खरे शिवाजी महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचले। शिवा काशीद मरण पावला, पण त्याचा त्याग अमर झाला। त्याने दाखवून दिलं, राजासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी प्राण देणं म्हणजेच खरं जीवन। आजही जेव्हा आपण स्वराज्य हा शब्द उच्चारतो, तेव्हा त्यात शिवा काशीदचा श्वास, त्याचं रक्त आणि त्याची निष्ठा मिसळलेली आहे। जय शिवा काशी, जय शिवाजी महाराज। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।